नमस्कार. मी कल्याणी वाघमोडे, क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष, बारामती. आज या ठिकाणी मी नमूद करते की 2 मार्च 2026 रोजी हा तो GR आहे, ज्या GR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शासकीय वैद्यकीय रुग्णालय बारामती व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय बारामती या संस्थांचे नामाधिकरण करण्याबाबत. तर या GR मध्ये खरं तर 2 सेपरेट GR काढले पाहिजे होते, परंतु या GR मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला कुठंतरी अवमानित करण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाकडून, प्रशासनाकडून केलं गेलं आहे आणि त्यामुळे समाजामध्ये एक तेढ निर्माण होण्याचं काम होत आहे. याला कुठेतरी फाटा देण्याचं कामही काही लोक करत आहेत आणि समाजाची दिशाभूल करत आहेत. महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे आणि या GR हा बारकाईने त्या लोकांनीही वाचावा, ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जो पहिला GR म्हणजे 31 मे 2023 रोजी शासनाने पारित केलेला होता, जो चौंडी या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री असताना माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस आजचे स्वर्गीय अजितदादा पवार हेही उपमुख्यमंत्री असताना जो GR काढलेला आहे, त्या GR मध्ये कुठेतरी छेडखानी करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने केलं आहे असे म्हणावंसं वाटेल. शासकीय आयुर्वेदिक विद्यालय बेडद बारामती या ठिकाणच्या रुग्णालयाला नाव देण्यास कोणाची हरकत नाहीये, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे महाविद्यालय, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्यामध्ये छेडखानी करण्याचा अधिकार हा महाराष्ट्र शासनाला देखील नाही. कारण आज आपण बघतो एकीकडे त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष चालू असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव आपण करत आहोत. पंतप्रधान मोदींपासून ते महाराष्ट्रात आणि देशभरात या कार्याचा गौरव होत आहे. आपण बघतो आहोत की 8 मार्च रोजी महिला दिन आहे आणि या मार्च महिन्यामध्ये महिलांच्या कार्याचा गौरव केला जातो आणि दुसरीकडे मात्र महाराष्ट्र शासनाची ही बाब पुढे जर येत असेल तर पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माझी विनंती आहे की पुण्यश्लोक अहिल्या मातेचा, ज्या तत्वज्ञानी राणी म्हणून संबोधल्या जातात आणि एकमेव असं इतिहासाच्या पटलावर त्यांचं नाव 18व्या शतकातील उत्तम प्रशासक म्हणून आहेत, यांच्या कार्याची उंची आणि त्यांच्या कार्याची जी उत्तुंगता आहे ती कोणीही गाठू शकत नाही. त्यामुळं महापुरुषांच्या नावाला तडा जाईल आणि समाजाच्या भावना दुखवल्या जातील अशा पद्धतीने कुठलेही शासन निर्णय शासनाने यापुढेही काढू नयेत आणि आता काढलेला 2 मार्च रोजीचा शासन निर्णय हा सुधारित करावा आणि त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा कुठंही अवमान होईल अशा पद्धतीने कार्य करू नये ही माझी सरकारला विनंती राहील. अन्यथा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात या अवमानाचा इशारा आणि त्याचा रोष पूर्ण महाराष्ट्रात, देशभरात उसळला जाईल.